आज आम्ही एक फक्त तुम्हाला लक्ष वेधण्यासाठी सरकारच्या माध्यमातून की बाबा इथे असं असं अतिक्रमण आहे, हे फक्त हे लाक्षणिक समोर दिसण्यासाठी आहे. परंतु अशी घटना ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये या गोष्टी घडतात. मला सांगा, 2 रेल्वेच्या मध्ये कुठे देव असतो का? अशा ठिकाणी तुम्ही अतिक्रमण करता. फुटपाथवरती देव आहे का? तुमचं कुठे पडीक ठिकाणं दिसली तिथे देव असतो का? जंगलामध्ये देव असतो का? म्हणजे तुम्ही जागोजागी अतिक्रमण करतायत. हे दुसरं तिसरं काही नसून हा लँड जिहाद, जमीन जिहादच आहे एक प्रकारचा. परंतु त्याला धर्माचा मुलामा द्यायचं काम ही लोक करतायत, जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होईल. बरं, हिंदू समाजाने कधीपर्यंत शांत बसायचं? आम्ही हिंदू म्हणून कधीपर्यंत सगळं सहन करायचं? अन्याय होणार असेल तर त्याला उत्तर द्यायला आम्ही रणरागिणी समर्थ आहोत. आणि त्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही इथे कार्यक्रम घेतलेला आहे. हे अनधिकृत गोष्टी ज्या आहेत त्या काढा. ही थडगी अनधिकृत आहे ती काढा. अतिक्रमण ही काढलीच पाहिजे. आणि मग जर हिंदू समाज जागा झाला आणि जर आम्ही बोललो तर मग सगळेजण म्हणतात समाजामध्ये असंतोष पसरवताय. अरे, आमचं कामच आहे स्वतःच्या हक्कासाठी लढायचं. आम्ही लढणार आहोत आणि याच्या पुढे जे काही होईल याला प्रशासन पुणे महानगरपालिकेचा जबाबदार असेल.